दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। प्रभाग क्रमांक 22 इथं रस्ता डांबरीकरणासह विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला। सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रभाग क्रमांक 22 मधील विविध विकास कामांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्यातून सर्वाधिक निधी मंजूर करून आपल्या प्रभागातील नागरिकांना पायाभूत आणि अत्यावश्यक ठरणाऱ्या विकास कामांना प्राधान्याने प्रत्यक्षात गती देत मार्गी लावण्यात आल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी प्रभाग क्रमांक 22 येथील राजीव नगर ते आम्रपाली चौक रस्ता डांबरीकरण शुभारंभ प्रसंगी म्हणाले। आज प्रभाग क्रमांक 22 येथे आम्रपाली चौक राजीव नगर या भागाच्या परिसरामध्ये राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब, खासदार सुनीलजी तटकरे साहेब, प्रांताध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या दोघांच्याही माध्यमातून आणि सोलापूर महानगरपालिकाच्या सहकार्यानं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या हेड अंतर्गत 27,17,719 रुपये इतक्या रकमेची तरतूद या रस्त्यासाठी करण्यात आलेली आहे। या भागामध्ये गेल्या अनेक आता वक्त्यांनी सांगितलं आणि या भागातील बुवा गुरुजी पाटील वकील साहेब आणि या भागातील माझे सर्व ज्येष्ठ मंडळी, माझ्या माता भगिनी आणि या भागातील सर्व तरुण सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी या रस्त्याचं शुभारंभाचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। गेली अनेक वर्ष झालं या भागातून माझे माता भगिनी असतील, ज्येष्ठ मंडळी असतील, तरुण सहकारी असतील, या रस्त्याच्या संदर्भात सातत्यानं पाठपुरावा केला जात होता। विशेषतः माझे तरुण सहकारी दिनेश चलवादी असेल, रमेश चलवादी असेल, या मंडळाचे आत्ताच युवक अध्यक्ष असतील, चलवादी मावशी असतील, भंडारे काका असतील, ही सर्व मंडळी सातत्यानं या रस्त्यासंदर्भात पाठपुरावा करत होते। मला आणि माझे सहकारी नगरसेवक नागेश यांना आम्हा दोघांनाही सातत्यानं या रस्त्यासंदर्भात समस्येबद्दल सांगत होते। त्याचा सारासार विचार करून या ठिकाणी 27 लाख रुपयाच्या निधीची तरतूद या ठिकाणी या रस्त्यासाठी केलं आणि या प्रत्यक्ष रूपात या रस्त्याचा शुभारंभ आज या ठिकाणी करण्यात येत आहे। आणि आत्ताच अनेक वक्त्यांनी सांगितलं, पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातलं अडचण सांगितलं, त्याच पद्धतीनं ड्रेनेजच्या काही समस्या सांगितलं। आपण सर्वांनी आम्हाला आशीर्वाद दिलात, प्रेम दिलात। गेल्या 5 वर्षामध्ये राष्ट्रवादीचे तिन्ही नगरसेवकांना भरभरून आपण प्रेम दिलात। त्यामुळं आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, खासदार तटकरे साहेब असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, याच्या माध्यमातून निश्चितपणानं जे काही उर्वरित प्रश्न आहेत ते आपण निश्चित सोडवू आणि येणाऱ्या कालखंडामध्ये आता सध्या सोलापूरमध्ये आपण सर्व माध्यमातून पाहत असाल, दुहेरी जलवाहिनीचं काम जवळपास 90%च्या वर ते काम पूर्णत्वास आलेलं आहे। अजून उर्वरित 10%चं काम प्रलंबित आहे। ते काम पूर्ण होताच सोलापुरातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील निकाली निघणार आहे। मागच्या कालखंडामध्ये आपण सर्वांनी आमच्यावर, नागेश अण्णावर सातत्यानं प्रेम आणि आशीर्वाद दिलाय। पुढील काळात देखील आपलं प्रेम आणि आशीर्वाद असंच राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला असं जाहीर करतो। दरम्यान सोलापूर महानगरपालिका लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत सन 2023-24 या हेड अंतर्गत 27,17,719 रुपये खर्चित राजीव नगर ते आम्रपाली चौक रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, चंद्रकांत चलवादी, सुरेश भंडारे, मोतीलाल करबसू जाधव, पाटील वकील, रमेश चलवादी, दिनेश चलवादी, बुवा लाकुडडले, भुजंग लामतुरे, अल्लप्पा लामतुरे, लक्ष्मण कट्टी यांसह अनेक नागरिकांची यावेळी उपस्थिती होती। यावेळी विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी किसन जाधव आणि कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड यांनी प्रभागातील विकास कामांना चालना दिली आहे। आता प्रभागात ही कामं पूर्णत्वाकडे येत असल्यानं आम्ही समाधानी असल्याच्या भावना रहिवाशांनी व्यक्त केल्या। ॲडव्होकेट रवी रमेश मोरे या एरियामध्येच माझा जन्म झालेला आहे। जसं पाहतोय तसं ह्या एरियामध्ये जवळपास 15-16 वर्षापूर्वीच रस्ता झालेला, त्यानंतर या रस्त्याचं पुढे नागपूर करण्यासाठी देखील आलेलं नव्हतं, परंतु न सांगता काळजी
काळजीने लक्ष देऊन ह्या वस्तीतील लोकांचे त्रास वगैरे पाहून स्वतः किसन जाधव नगरसेवक व माननीय नगरसेवक नागेशअण्णा गायकवाड या दोघांनी मिळून ह्या रस्त्याचं काम आज सुरुवात केलेलं आहे आणि इथून पुढे ते खूपच चांगल्या पद्धतीने काम करतील. उपलब्ध वस्ती व राजीवनगर भाग लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या नागरी वस्ती निधीतून आपल्या प्रभागाचे व सोलापूर महानगरपालिकेचे गटनेते माननीय किसनभाऊ जाधव व आपल्या लोकप्रिय नगरसेवक माननीय नागेशअण्णाजी गायकवाड यांच्या पाठबरोबरीने या गोरगरीब झोपडपट्टी थोरली हिरण वस्ती व गरीबी हटाव नंबर 1 थोरली हिरण वस्ती ते राजीवनगर ते आम्रपाली बुद्धिवारपर्यंत सातत्याने गेल्या 5 ते 6 वर्षापासून किसनभाऊ जाधव आपल्या महानगरपालिकेमध्ये पाठबरोबर करत होते. त्यांना आज रोडसाठी यशस्वी भेटलेले आहेत. माननीय आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सुनीलजी तटकरे साहेब यांच्या विशेष निधीतून आपल्या भागामध्ये झोपडपट्टी भागात रोड दिल्याबद्दल मी सर्वांचे पक्षाचे व आपले लोकप्रिय नगरसेवक यांचे सिद्धार्थ भाऊजी सामाजिक संस्था व समस्त आपल्या विभागातील महिला व नागरिकांच्या वतीने तिन्ही नगरसेवकचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपल्या प्रभागातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी आम्ही नेहमी कटिबद्ध आहोत. यापुढील काळातही प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असणार आहे, अशी ग्वाही यावेळी किसन जाधव यांनी दिली. या रस्ता डांबरीकरण काम शुभारंभ प्रसंगी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही.